गाईज गाडी कुठची घ्यायची म्हणजे खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन असतं. पेट्रोल गाडी घ्यायची, CNG गाडी घ्यायची, डिझेल गाडी घ्यायची की आजकालच्या इलेक्ट्रिक कार्स आहेत तर इलेक्ट्रिक गाडी घ्यायची. तर कोणत्याही कंपनीची गाडी घ्या, पण जेव्हा आपण हे व्हेरियंट डिसाईड करतो तेव्हा आपल्या गरज काय आहे, आपली रिक्वायरमेंट्स काय आहेत हे बघून तुम्ही पेट्रोल, CNG, डिझेल किंवा EV कार्सवर जा. आता पेट्रोल कार कोणी घ्यायची? आता समजा तुमचं ऑफिसचं डिस्टन्स कमी आहे, 4-5 किलोमीटरवरच ऑफिस आहे आणि किंवा तुम्ही ऑफिसला बाईकने जाता, तुम्ही कार फक्त हफ्त्यातून एकदा काढता किंवा महिन्यातून 2दा-3दाच गाडी बाहेर काढता, तर पेट्रोल कार बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही ती 2 हफ्त्याने चालू करा, 3 हफ्त्याने चालू करा, त्याच्यात काय इश्यू येत नाही. तर अगर तुमचं रनिंग कमी आहे तर 100% तुम्ही पेट्रोल कारवर गेलं पाहिजे. आता CNG गाडी कोणी घ्यायची? CNG गाडी म्हणजे मोस्ट ऑफ जे ओला वगैरेवाले आहेत ते लोक CNG गाडी यूज करतात, कारण CNGचा रेट कमी आहे. वरती जी 9 किलो वगैरे CNG 10 किलो CNGमध्ये 200 किलोमीटर गाडी चालते. ज्याचं रनिंग जास्त आहे, ते लोक मोस्ट ऑफ ओला ड्रायव्हर्स किंवा जे मिडल कार, नॉर्मल मिडल लोअर क्लास आपण बोलतो, ते लोकांसाठी CNG गाडी बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही CNG भरा. आजकाल CNG सगळीकडेच अवेलेबल आहे, थोड्याशा कुठच्या एरियामध्ये नसेल आणि CNGला एवढी लाईन पण नसते, तर त्यांच्यासाठी CNG गाडी बेस्ट आहे. जे लोअर मिडल क्लास आहेत किंवा ड्रायव्हर्स आहेत तर त्यांच्यासाठी CNG गाड्या आहेत, तर त्यांना CNGमध्ये स्वस्तमध्ये पडतं. जशा मारुतीच्या खूप साऱ्या गाड्या CNGमध्ये कंपनी फिटेड CNG येतो मारुतीचा. आजकाल दुसऱ्या कंपन्या पण देत आहेत, पण मारुती सर्वात CNGमध्ये बेस्ट आहे माझ्या मते. तर डिझेल कार कोणी घ्यायची? ज्याचं रनिंग खूप जास्त आहे आणि ज्याला ड्रायव्हर इन्थुजियास्टिक आहे, म्हणजे त्याला डिझेल इंजिन आवडतं, ज्याला गाडी चालवण्याचा शौक आहे आणि फील आला पाहिजे गाडीचा, आणि त्याचं रनिंग पण जास्त आहे आणि त्याला स्वस्त पण पडलं पाहिजे, तर अशा माणसाने डिझेल कार घ्यावी. आता इलेक्ट्रिक कोणी घ्यायची? इलेक्ट्रिकचं रेंज जरा वरती येतं, जरा मिडल क्लास, हायर मिडल क्लासमध्ये येतात, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक कार्स आहेत. तर इलेक्ट्रिक कारचा रेट पण तसा इलेक्ट्रिक कारप्रमाणे जास्त असतो, आणि अगर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेता तर त्यासाठी तुम्हाला दुसरी पण गाडी असावी लागते. तर आजकाल इलेक्ट्रिक कार खूप चांगल्या आहेत, तर रेंज पण चांगल्या आहेत, तर त्या लोकांनी इलेक्ट्रिक कारकडे जावं. तर असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन गाड्यांचे, कारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. तर थँक्यू. लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.